लहान बाळाला नेमकं काय खाऊ घालायचं हा प्रश्न ना प्रत्येक आईबाबांना रोजच पडतो. आपल्याला असं काहीतरी हवं असतं जे पौष्टिक तर असेलच, पण बाळाच्या नाजूक पोटासाठी अगदी हलकं आणि पचायला सोपंही असावं. चला, आज आपण अशाच एका सोप्या आणि आरोग्यदायी पदार्थाबद्दल जाणून घेऊया, दही पोहे. हो ना, हाच तो प्रश्न जो जवळजवळ सगळ्याच पालकांना पडतो. बाळ जेव्हा घन पदार्थ खायला सुरुवात करतं तेव्हा त्याला असं काय द्यावं जे ते आवडीने खाईल आणि जे त्याच्या आरोग्यासाठीही एकदम उत्तम असेल. चला, याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. तर याचं एक अगदी सोपं उत्तर आहे, दही पोहे. हे केवळ पौष्टिकच नाहीत, तर बाळाच्या शरीराला थंडावा देतात आणि पचायला तर इतके हलके असतात की काही विचारूच नका. पण ही रेसिपी इतकी खास का आहे? चला, तेच पाहूया. पण थांबा, रेसिपी सुरू करण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ही रेसिपी फक्त 1 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीच योग्य आहे. ही एक महत्त्वाची सूचना आहे, त्यामुळे ती नक्की पाळा. चला तर मग बघूया हे बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतंय आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी लागणारं सगळं साहित्य अगदी साधं आहे, आपल्या किचनमध्ये सहज सापडणारं. आपल्याला ना फक्त 4 मुख्य गोष्टी लागणार आहेत. पातळ पोहे, जे पटकन मऊ होतात, ताजं आणि शक्यतो घरगुती दही, जे पचनासाठी खूपच चांगलं असतं, चिमूटभर भाजलेल्या जिऱ्याची पूड. यामुळे काय होतं, बाळाच्या पोटात गॅस होत नाही आणि पचन सुधारायला मदत होते. आणि हो, गोडव्यासाठी आपण वापरणार आहोत नैसर्गिक फळं. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, गोडवा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, बाळाच्या जेवणात साखर अजिबात म्हणजे अजिबातच वापरायची नाहीये. त्याऐवजी कुस्करलेलं केळं किंवा खिसलेलं सफरचंद यांसारख्या फळांमधून मिळणारा नैसर्गिक गोडवा वापरायचा. चव तर छान लागतेच, पण आरोग्यही जपलं जातं. बरं, साहित्य तर सगळं जमलं. आता हे बनवायचं कसं ते बघूया. आणि काळजी करू नका, पद्धत एकदम सोपी आहे. फक्त 4 स्टेप्समध्ये आपलं हे पौष्टिक जेवण तयार होणार आहे. सगळ्यात आधी काय करायचं, पोहे घ्यायचे, हलके हाताने धुवायचे आणि फक्त 2 मिनिट भिजत ठेवायचे, म्हणजे ते एकदम छान मऊ होते. त्यानंतर त्यात घालायचं ताजं दही आणि चिमूटभर जिऱ्याची पूड. तिसऱ्या स्टेपमध्ये आवडीनुसार केळं किंवा सफरचंद घालून त्याला नैसर्गिक गोडवा द्यायचा. आणि शेवटी सगळं एकत्र चांगलं मिसळायचं. झालं तयार. आणि हो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे याचं टेक्स्चर. जसं इथे म्हटलंय, अंतिम टेक्स्चर अगदी मऊ आणि गुळगुळीत असावं. हे इतकं सॉफ्ट हवं की बाळाला ते गिळायला अजिबात त्रास होता कामा नये. पण मग प्रश्न येतो की ही रेसिपी मुलांसाठी इतकी सुरक्षित आणि फायदेशीर का आहे? तर याचं सगळं रहस्य दडलंय आपण काय वापरतो आणि काय वापरत नाही या निवडीमध्ये. या रेसिपीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे, तर यात तेल नाही, तिखट मसाले नाहीत आणि मीठही नाही, बिलकुल नाही. आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. ही स्लाईड बघा, म्हणजे सगळा हिशोबच लक्षात येईल. एका बाजूला आहेत फायदे, म्हणजे हे पोटासाठी एकदम हलकं आहे, शरीराला थंडावा देतं आणि पचनशक्ती सुधारतं. आणि दुसऱ्या बाजूला आपण काय टाळलं आहे ते दिले. साखर नाही, मीठ नाही, तेल नाही आणि तिखट मसाले तर अजिबात नाहीत. आणि म्हणूनच हे जेवण बाळासाठी एकदम परफेक्ट आणि सुरक्षित ठरतं. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते थोडक्यात पुन्हा एकदा समजून घेऊया. हे दही पोहे वाढत्या मुलांसाठी एक उत्तम पर्याय का आहेत, याचे मुख्य फायदे काय आहेत, ते पुन्हा एकदा बघू. तर महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे की हे पौष्टिक तर आहेच, शिवाय पचायला एकदम सोपं आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे, कारण यात मीठ, साखर, तेल, मसाले असं काहीही नाहीये. आणि सगळ्यात भारी म्हणजे व्यस्त आईबाबांसाठी काही मिनिटात तयार होतं. हे थंड आणि हलकं असल्यामुळे दिवसाच्या कुठल्याही वेळेला बाळाला देता येतं. तर आता ही सोपी आणि सुरक्षित रेसिपी सगळ्यांना नक्कीच समजली असेल. मग आता जाता जाता एक प्रश्न, या बेसिक रेसिपीमध्ये याची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी असे कोणते सौम्य आणि आरोग्यदायी घटक आपण वापरू शकतो जे बाळासाठी पूर्णपणे सुरक्षित असतील? यावर नक्की विचार करा आणि आपल्या बाळासाठी असेच छान छान आणि पौष्टिक पदार्थ बनवत रहा.